शहरात साथीचे आजार पसरू नये म्हणून नगर परिषद मानवतच्या मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्रीमती कोमल सावरे यांच्याकडून उपाययोजना म्हणून शहरातील रस्ते, नाल्या, मोकळ्या जागा यामध्ये गोंधळ गल्ली, लाड गल्ली, राजगल्ली, बांगड प्लांट, गालिबनगर, शिवाजीनगर, पंचवटी, कैलासनगर, पेठ सडक, आंबेगाव नाका, चनवार मोहल्ला, बुद्धनगर, खंडोबा रोड, खंडोबा मंदिर परिसर, झारे गल्ली, माळी गल्ली, कर्तन गल्ली, सावता माळी रोड इत्यादी ठिकाणी औषध फवारणी अभियान सुरू असून तसेच दूर फवारणी तत्काळ सुरू करून शहरातील सर्व स्तरावरील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, रोगराई दुर्गंधी शहरात पसरू नये, तसेच डेंग्यू, मच्छर यासारखे जीवघेणे जंतू तयार होऊ नये, तसेच त्यांचा 100% हार्स व्हावा यासाठी नगर परिषद प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात येत आहे। श्रीमती कोमल सावरे मुख्य अधिकारी तथा प्रशासक नगर परिषद मानवत यांनी पत्रकारांशी संवाद करतेवेळी असे सांगितले की नगर परिषदेच्या सर्व सोयी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्यात हा आमचा मुख्य उद्देश आहे। नगर परिषदेच्या वतीने आरोग्य, स्वच्छता, सुंदर स्वच्छ पाणी पुरवठा इत्यादी मूलभूत सुविधा पुरवण्यावर जास्त भर देण्यात येत आहे। सर्व नागरिकांचे आरोग्य आनंदमयी व निरोगी राहावे यासाठी नगर परिषद प्रशासन तत्परतेने काम करत आहे। यासाठी नगर परिषदेच्या वतीने एक टास्क फोर्स तयार करण्यात आल्याची माहिती दिली। तसेच शहरातील नागरिकांना आवाहन केले की आपले घर, दार व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी नगरपालिकेस सहकार्य करावे व आरोग्यास धोका होईल असे कुठलेही प्रदूषण, अस्वच्छता होऊ देऊ नये। नागरिकांनी स्वच्छ घर व स्वच्छ अंगण ही संतांची शिकवण अंगी करावी व जीवन आरोग्यमय सुंदर होईल याकडे लक्ष द्यावे। या कामी नगर परिषद मानवतचे नगर परिषद अभियंता सय्यद तानवरभाई व स्वच्छता विभागातील स्वच्छता निरीक्षक श्री मुंजाभाऊ गवारे, सुनील कीर्तने, दीपक मर्दगे तसेच त्यांचे सर्व सहकारी अधिकारी परिश्रम घेत असून परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याचे काम करत आहेत। मानवत प्रतिनिधी भैयासाहेब गायकवाड।